महाराष्ट्रामध्ये अजित पवारच आका असून भ्रष्टाचाराचे आरोप लपवण्यासाठी भाजपसोबत आले आहेत असा हल्लाबोल महेश लांडगेंनी केलाय। तर मी कोण आहे हे जनता ठरवेल असा पलटवार अजित पवारांनी केलाय। नागरी समस्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे। आणि या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची, ते काम करण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या। कदाचित त्यांच्याबरोबर पण भरपूर आका आहेत, ते स्वतः आका आहेत, ते स्वतः पण आकाच आहेत ना। त्यांच्याकडे किती मोठे मोठे स्वतःच्या कुटुंबामध्ये त्यांनी भ्रष्टाचार पाळा मोठा केलाय। मग त्यांनी बाकीच्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या घरातलं आपण स्वतः आका आहेत हे तरी जाहीर करा ना म्हणा। तुमच्या पोराकडे बघा, तुमच्या कुटुंबाकडे बघा, आता अख्खे पेपरला चाललंय। काल ते एकाने माहिती काढली, अजून ती पण माहिती आता उद्या आम्ही जाहीर करू। मग ते पत्रकार ते मतदार ठरवतील 15 तारखेला काय ते। का बोका टाका हे शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाहीत। ज्यांनी महाराष्ट्र लुटला, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये असं एक जिल्हा नाही, असा एक गाव नाही, तालुका नाही जिथं यांच्या नावाने ओरडत नाहीत। आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, हिंजवडीपासून म्हणजे पुणे जिल्ह्यातच उदाहरण देतो, म्हणजे जवळजवळ आतापर्यंतच्या राजकारणामध्ये त्यांच्या फक्त 3-3.5 वर्ष सोडले, तर ते पालकमंत्री आहेत या जिल्ह्याचे। या जिल्ह्याची ट्रॅफिक समस्या आम्ही कधी बोललो? चाकणच्या 2 पुलांबद्दल आम्ही बोललो, तिकडली हिंजवडीच्या ट्रॅफिक बद्दल बोललो, आम्ही मार्ग काढत गेलो। ह्यांनी केलेल्या पापांवर आम्ही मार्ग काढत गेलो, ह्यांनी ज्या चुका केल्या त्याच्यावर आम्ही मार्ग काढत गेलो। आरशा पुढे उभं राहावं घरातल्या आणि बघावं, मग आरशामध्ये आपला लेख दिसेल। घरामध्ये आपल्याला 70,000 कोटीचा आरशामध्ये आपल्याला घोटाळा दिसेल, घरामध्ये आपल्याला ऊर्जा खात्यातला घोटाळा दिसेल, घरामध्ये आपल्याला बरेच घोटाळे दिसतील आरशामध्ये आपल्या स्वतःला पाहिल्या। मग त्यांना थोडंसं चेहऱ्यावर जरा थोडंसं हे नैराश्य आहे। 2014चं त्यांचं भाषण आहे चरवलीमधलं। आता वेगवेगळ्या ठिकाणी देखील तू फॉर्म काढ, तुला हे करू, तुला ते करू वगैरे वगैरे सगळे प्रकार चालले। पिंपरी चिंचवडमध्ये आमच्याकडे पण काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्याची, गावची सगळीच त्या ठिकाणी कामकाज आम्ही बघायचो, म्हणजे ज्याला आपण सत्ता म्हणतो, तिथं आमची लोक होती। पण आम्ही सत्तेचा उपमास होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही। आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज आलेला आहे।